देशातल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे। पश्चिम बंगाल, आसाम, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि केरळमध्ये मतमोजणी होणार आहे। एक्झिट पोलच्या अंदाजामुळे राजकीय चित्र काहीसं स्पष्ट झालेलं असलं तरी आसाम आणि पुदुच्चेरीमध्ये भाजप पुन्हा एकदा सत्तेमध्ये परतणार का? तामिळनाडूमध्ये विजय फॅक्टर किती प्रभावी ठरणार आणि केरळमध्ये सत्तेमध्ये बदल होणार का? पाहूयात त्यावरचा हा रिपोर्ट। आसाम पुदुच्चेरीमध्ये पुन्हा भाजपला संधी। तामिळनाडूत विजय फॅक्टर निर्णायक ठरणार। केरळमध्ये काँग्रेस डाव्यांचं सरकार उलथवणार। पश्चिम बंगाल, आसाम, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि केरळ या 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सोमवारी होतीये। आसाममध्ये भाजपनं मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली, तर काँग्रेसनं गौरव गोगोई यांना निवडणुकीच्या प्रचारात प्रमुख चेहरा बनवलं। मात्र या लढाईत पुन्हा एकदा भाजपच बाजी मारणार अशी चिन्ह आहेत। आसाम मॅट्रिक्स पोलच्या अंदाजानुसार भाजप आघाडीला 126 जागांपैकी 88 ते 101 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर काँग्रेस आघाडीला 24 ते 36 जागा मिळू शकतात। ॲक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार भाजप आघाडीला इथे 85 ते 95 जागा मिळतील, तर काँग्रेसला 25 ते 32 जागांवर समाधान मानावं लागेल। त्यामुळे आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा भाजप सत्तेत येईल अशी चिन्ह आहेत। पुदुच्चेरीमध्ये सुद्धा भाजपलाच सत्ता मिळेल असा अंदाज आहे। पुदुच्चेरीत विधानसभेच्या 30 जागांसाठी मतदान झालं आणि सत्तेच्या बहुमताचा आकडा आहे 16। ॲक्सिस माय इंडिया एक्झिट पोलमध्ये भाजप आघाडीला 16 ते 20 जागा, काँग्रेस आघाडीला 6 ते 8 जागा, तर अपक्ष आणि इतरांना 3 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे। उत्तरेकडच्या राज्यांमध्ये भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळताना दिसतंय, मात्र दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये नेहमीप्रमाणे भाजपची दमछाक झाली आहे। तामिळनाडू आणि केरळमध्ये भाजपला आपला ठसा उमटवण्यात पुन्हा अपयश आलंय। तामिळनाडूत MK स्टॅलिन यांची DMK आणि के पलानीस्वामी यांची AIADMK या 2 पक्षांमध्ये पारंपरिक लढत आहे। मात्र यंदा दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता विजय थलपती निवडणुकीच्या मैदानात आहे। विजय थलपतीनं निवडणुकांच्या पूर्वी प्रचाराचा जोरदार धडाका लावला होता। भ्रष्टाचार, महागाई, ड्रग्सचा विळखा असे अनेक प्रश्न घेऊन तो लोकांपर्यंत पोहोचला। विजय थलपतीच्या प्रचाराचा झंझावात पाहता TVK पक्षाला मिळालेली मतं निर्णायक ठरतील असा अंदाज आहे। तामिळनाडू विधानसभेतील 234 जागांसाठी मतदान झालं। इथे बहुमतासाठी 118 आकडा गाठणं गरजेचं आहे। मॅट्रिक्स एक्झिट पोलमध्ये द्रमुक आघाडीला 122 ते 132, अण्णा द्रमुक आघाडीला 87 ते 110, तर TVKला 10 ते 12 जागा आणि इतरांना 6 जागा देण्यात आल्या आहेत। पीपल्स प्लस एक्झिट पोलमध्ये द्रमुक आघाडीला 125 ते 145, अण्णा द्रमुक आघाडीला 65 ते 80, तर TVKला 18 ते 24 आणि अपक्ष आणि इतरांना फक्त 2 ते 6 जागांवर समाधान मानावं लागेल। त्यामुळे तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा स्टॅलिन यांच्याच हाती सत्ता जाईल असा अंदाज आहे, पण केरळमध्ये मात्र सत्तांतर होण्याची दाट शक्यता आहे। एक्झिट पोलच्या आकड्यांमुळे डाव्या पक्षांच्या आघाडीच्या गोटात अस्वस्थतेचं वातावरण आहे। केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDF आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। केरळ विधानसभेच्या 140 जागांसाठी मतदान झालं। केरळमध्ये बहुमताचा आकडा 71 आहे। ॲक्सिस माय इंडिया एक्झिट पोलमध्ये UDF आघाडीला 78 ते 90 जागा, LDF आघाडीला 49 ते 62 जागा, तर भाजप आघाडीला फक्त 3 जागांचा अंदाज आहे। तर मॅट्रिक्स एक्झिट पोलमध्ये UDF आघाडीला 75 ते 85, LDF आघाडीला 60 ते 65 आणि भाजप आघाडीला 3 ते 5 जागा मिळू शकतात। एकूणच केरळची जनता दर 5 वर्षांनी सत्ता परिवर्तनाची परंपरा कायम ठेवणार असं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।